कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं ते आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष की ज्यांनी प्रशासनावर एक वेगळी छाप टाकली ते माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब, आमचे या शिवसाई परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आमचे पितृतुल्य डॉक्टर वसंतरावजी चिंचोले, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या मी आज सकाळी फोन केला तसं माझ्या त्या काकू आणि मी सकाळी फोन केला की काकू या कार्यक्रमाला यावं लागतं कारण आम्हाला काकूची तब्येत बरी नव्हती, पण ज्यांनी पूर्ण आयुष्य स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी घातलं त्या या स्टेजवर असल्या पाहिजे आणि म्हणून वेळेवर ज्यांना फोन केला ते आमच्या इंदुमती काकू लहाने, या ठिकाणी आमच्या पांडे आजी, प्रतिभाताई भुतेकर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला माता भगिनी, सर्व मान्यवर मंडळी, बंधूंनो, सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचं, आपल्या सगळ्या महिला भगिनींचं, सगळ्या पुरुष बांधवांचं, सगळ्यांचा संस्थेच्या वतीनं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। आजची ही विधवा महिला परिषद एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे। मला सांगायला दुःख होतं की काय आपल्या जिल्ह्यामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण प्रगत महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांची खूप चांगली स्थिती आहे असं नाही। आजही अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अनेक अडचणी त्यांच्यासमोर आहेत। जेव्हा एखाद्या भगिनीचं लग्न होते, ती घराचा उंबरठा जेव्हा पार करत असते तेव्हा तिला म्हटलं जातं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली, तिला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं, देवीचं रूप तिला दिलं जातं। आणि नंतर तसा जर विचार केला तर कोणत्याच महिलेला कधीच अतिविचार करणार नाही की मला विधवेचं जीवन माझ्या नशिबी यावं, कधी तिनं स्वप्नच बघितलं नसतं। माझ्या आईला जर कोणी विचारलं तर ती सांगायचं की तिचा एक असायचं आहे की मी भगवंताला प्रार्थना करते की माझ्या कुंकवाला आयुष्य द्यावं, अशी प्रत्येक भगिनी, प्रत्येक महिला निश्चितपणे करत असते। परंतु एनकेन कारणामुळं कशामुळेही जर एखाद्या वेळेस अशा महिलांचे पती वारले गेले आणि त्या विधवा झाल्या तर पहिलं काम एखादी स्त्री पुढे येते आणि ती त्या महिलेच्या हातातल्या बांगड्या फोडते, पायातलं जोडवं काढते, कपाळाचं कुंकू पुसते आणि नाही ते बंधनं तिच्यावर लादल्या जातात, वेगवेगळे बंधनं तिच्यावर लादल्या जातात। तिला धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही, शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही। मला तर काल परवा एका महिलेनं फोन करून सांगितला की महालक्ष्मीचं सगळं स्वयंपाक तयार करण्याचं काम मी करते, परंतु ते दिवे जे असतात ते दिवे तयार करायचे आणि ते लावायचं काम मात्र माझ्याच्यानं मला करू देत नाही, कारण तर तू विधवा आहे, तू करंट्या पायाची आहे, तू बेदऱ्या कपाळाची आहे, तू अशुभ आहे असं म्हणलं जातं। एक आपल्या सगळ्यांना, थोडेसे सुज्ञ नागरिक असतील सगळ्यांना एक प्रश्न निश्चितपणे समोर येतो की ज्या महिलेला, ज्या भगिनीला आपण घरात येताना लक्ष्मीचं रूप म्हणतो, तिला देवीचं रूप तिला मानतो, आणि मग अशी असणारी देवी, अशी असणारी लक्ष्मी, तिचा पती गेल्यानंतर ती अशुभ कशी होते, तिला अशुभ का मानलं जातं?
एखाद्या माणसाची पत्नी जर तो एखाद्या माणसाची जर पत्नी वारली तर त्याला मात्र काही म्हणत नाही, तो तसंच असतो. आणि ही एक सामाजिक आपल्यामध्ये असलेली दुरी आहे, ती कुठेतरी दूर झाली पाहिजे. त्यासोबतच साहेब, एखाद्या महिलेचा पती जेव्हा वारतो तेव्हा सुरुवातीच्या 8-10 दिवस एक वेगळी सहानुभूती असते. अनेक लोक येतात, भेटतात, बोलतात. हळूहळू दिवस जसे जसे जातात तशी ती सहानुभूती कमी होत जाते. तिच्याबद्दलचं बोलणं कमी होत जातं आणि तिच्या पुढे मात्र अनेक समस्याचे डोंगर हळूहळू उभे राहायला लागतात. ती विचार करायला लागते की मी आता हे घर कसं चालू, घरात पैसा कसा आणू, माझ्या मुलाचं शिक्षण कसं करू, माझ्या मुलीचं लग्न कसं करू, याची स्कॉलरशिप कुठे भेटेल, अजून काय काय होईल, या सगळ्या विचारामध्ये ती असते. घरामधून तिला बाहेर पडता येत नाही. एखाद्या वेळेस बाहेर पडायला लागली, कुठे असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा म्हटला तर विविध प्रकारचे कागदपत्र जमा करण्यासाठी तिला वेळ लागतो आणि त्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. जेव्हा ही भगिनी एखाद्याची कोणाची मदत घ्यायला लागते किंवा ती बाहेर पडते तेव्हा साहेब आज 100% शोकांतिका आहे. जेव्हा ती बाई बाहेर पडते तेव्हा आपल्या समाजातील काही टवाळखोर लोकांच्या वेगळ्या नजरा निश्चितपणे तिला सतावत असतात. ही वस्तुस्थिती अनेक महिलांनी बोलून दाखवलेली आहे. एकीकडे ती परिस्थिती आहे आणि एखादा समजा चांगल्या मनानं त्या महिलेला मदत जरी करायचं ठरवलं असेल तरी मात्र आजूबाजूचे त्यांना नावं ठेवण्यासाठी पुढं आल्याशिवाय राहत नाही. ही पण दुसरी वस्तू आहे. ती जर महिला एखाद्याच्या गाडीवर जर बसली तर लगेच तिला नाव ठेवलं जातं. तिचे सासू असेल, सासरा असेल, अजून कोणी आई असेल, वडील असेल, हे तिला बोलल्याशिवाय राहत नाही. अशी सुद्धा आज ही परिस्थिती आहे. आणि या आर्थिक विवंचनेत, सामाजिक विवंचनेत ह्या महिला निश्चितपणे जोखडलेल्या जातात साहेब. आणि म्हणून या परिषदेच्या माध्यमातून आपण जर स्ट्रॉंग झालो, यांच्या मनामध्ये एक जर ताकद आपण निर्माण करून दिली की सामाजिक बंधनं मी जुगारणार, मी नाही पाळणार सामाजिक बंधनं. काही महिला आहेत की ज्या नाही पाळत, ज्या पाळत नाहीत त्या चांगल्या आहेत. आणि ते करण्यासाठी त्यांना जर कुठे आपल्याला आर्थिक सोर्स निर्माण करून देता आला, या संदर्भात त्यांना जर आपल्याला काही देता आलं, ही चर्चा या परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी करायची आहे. साहेब, अनेक शासकीय योजना आहेत, त्यांचा लाभ पण त्यांना मिळतो आहे. काही घेत आहेत, काही घेत नाहीत. परंतु तेवढं पुरेसं नाही. मला असं वाटत होतं की जर समजा एखाद्या, आता बुलढाणा शहर आहे, बुलढाणा शहरामध्ये अनेक दुकानं आहेत, प्रतिष्ठानं आहेत, सगळे आहेत, त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. अशा लोकांनी जर समजा काही, आम्ही त्यांना, आमचा मानस असा आहे की पुढे यांना प्रशिक्षित करून त्या लोकांना मनुष्यबळ त्या पुरवायचं हे करावं. जर आपल्याकडनं अशी एखादी गाईडलाईन समजा दिल्या गेली तर निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक आहेत. ही सगळी गर्दी सुरू असताना विधवा महिलेच्या पुनर्विवाह मात्र त्यांच्याबद्दल तर मात्र कोणी काही बोलतच नाही. त्यांचा विचारच आपल्याकडे होत नाही. मागच्या वर्षी साहेब मी याच ठिकाणी 11 एप्रिलला, म्हणजे याच वर्षी 11 एप्रिल 2023ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं विधवा परिचय मेळावा, विवाहाच्या निमित्तानं परिचय मेळावा त्या ठिकाणी घेतला. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या परिचय मेळाव्यामध्ये मला खूप असं वाटत होतं की आता काय होणार, हे मेळावा सक्सेस होईल नाही. अनेक लोक नावं ठेवत होते की असाच कार्यक्रम घेतला. पण साहेब, त्यावेळेस जवळपास 150 महिला ह्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या. काही लाजल्या बुजल्या, त्यांनी काहींनी नावं दिले, काहींनी नाही दिले. आणि याचं फलित आमचं असं झालं की 7 लग्न त्या याच्यामध्ये लागले साहेब. आज 2 कुटुंब या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे. मी त्या बाकडे सरांचं अभिनंदन करेल की त्यांनी ज्या महिलेचा मुलगा 10वीला आहे, मुलगी 7वीला आहे, त्या 2 मुलांना सुद्धा घेतलं आणि त्या
महिलेसोबत लग्न केलं म्हणजे त्यांना बाप पण मिळाला आणि ते घर चांगला आनंदाची झालं. पण हे करत असताना अनेक आपण म्हणतो की महिला व्यक्त होत नाहीत, त्यांचा एक निश्चितपणे स्वभाव आहे, स्वतःहून त्या व्यक्त होऊन आपल्याला लग्न करायचं असं म्हणणार नाही. मी अनेक ज्येष्ठ ज्या काही आमच्यासोबत काम करत आहेत विधवा महिला, त्यांना मी जेव्हा बोललो की तुम्ही इतक्या झाल्या, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपल्याला पुनर्विवाह करायचा आहे, तर त्यांची एक इतकी नॉर्मल प्रतिक्रिया होती, सर आम्हाला कोणी विचारलं, आमचं मौन कोणी घेतलं, आम्हाला त्याबद्दल कोणी विचारलं तरी का, कोणीच नाही विचारलं. आणि म्हणून आताही मी पाहतो जेव्हा ते कार्यक्रम झाला 11 एप्रिलला, त्याच्यानंतर 8-15 दिवसानं मला तहसील कार्यालयामध्ये एक महिला भेटली, जवळ आल्या आणि त्यांनी विचारलं, लहान आहे सर तुम्हीच का? म्हटलं हो. आणि लगेच त्यांच्या डोळ्यातून थोडंसं पाणी यायला लागलं. मी विचारलं काय झालं ताई? त्या सांगत होत्या मला की सर 18 वर्ष झालं मी विधवा म्हणून जगते आहे, मुलाला लहानचं मोठं केलं, त्याचं लग्न झालं आणि मुलगा आता अलग निघतोय, मी एकटीच आहे. हा अत्यंत माणसाला आपल्या मनाला खूप येऊन जातं, मी एकटीच आहे. आणि मी मग सहज म्हटलं त्या भगिनीचं वय जवळपास 47 वर्षाचं आणि ती भगिनी त्यावेळेस मला म्हणते की सर आता मला करता येईल का? सर मी खोटं काही सांगत नाही, एकदम खरी गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी प्रयत्न पण केला. पण जेव्हा ते नातेवाईकाला कळलं, एका लग्नामध्ये आम्ही गेलो, लग्नामध्ये एक भगिनी भेटली आहे आणि ती जाता जाता म्हणाली, दादा तुला माहिती आहे का माझे पण मिस्टर वारले 2 वर्ष झाले. या बोलण्याचा अर्थ काय आपण सगळ्या पुरुष मंडळी निश्चितपणे समजून घ्यावा. हे करत असताना मला जेव्हा त्यांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केला तेव्हा त्या महिलेच्या वडिलाचा फोन आला, म्हणे बेटा तू करतो चांगलं आहे पण आमच्या घरात नको करू. आपल्याकडे ही स्थिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला पाहिजे पण तो माझ्या घरात नाही झाला पाहिजे. काम चांगलं आहे पण इथे नको करू. इथे बसलेले सगळे हे जे सगळे समाजातले धुरीण आहेत, समाजातली मान्यवर मंडळी आहे, या मंडळीनं निश्चितपणे विचार केला पाहिजे. मी मुद्दामहून आज या परिषदेला असं म्हटलं होतं की या परिषदेला काही माता आल्या पाहिजे, काही सासरे आले पाहिजे, काही वडील आले पाहिजे, काही मुलं आले पाहिजे की त्यांच्यामुळं काहीतरी त्यांना हे होईल की आपण करायचं काय. अनेक आहेत. एक छोटंसं गाव आहे साहेब आपल्या डोंगराच्या खाली, मोहेगाव नावाचं. 118 महिला त्या ठिकाणी विधवा आहेत. काही 30-35 वर्षाच्या आहेत, 2-2 लेकरांना घेऊन आपला मोलमजुरी करून त्या आपल्या संसाराचा गाडा सगळा हाकतायत. मग अशा महिलांना कुठेतरी 2 पैशाची मदत जर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं झाली तर निश्चितपणे एक चांगलं होईल. आणि खरं म्हणजे या 4 गोष्टीच्या संदर्भात की महिलांचा सामाजिक स्तर उंचावला गेला पाहिजे. त्यांना ज्या रूढी परंपरा त्यांना सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी त्यांना बंधनकारक केल्या जातात विधवा महिलांना, त्या सगळ्या त्यांनी स्वतःहून झुगारल्या पाहिजे. यासाठी या परिषदेचं निश्चितपणे आयोजन केलं. त्यासोबतच त्यांना रोजगार कसा मिळेल आणि त्यासाठी आपल्याला काही करता येईल का, या संदर्भात सुद्धा आम्ही हे करतो आहे. एक विचार आमचा असा होता साहेब की या ठिकाणी एखादं सिलाई मशीनचं मोठं दालन उभं करायचं, या महिलांना तसं प्रशिक्षित करायचं आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार द्यायचा. बुलढाणा अर्बन एक व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी पण आपल्याला अशा महिलांना हे करून रोजगार देता येईल. आणि तिसरं असं की ज्या महिलांना आम्ही कोणालाच म्हणणार नाही, कोणत्याच महिलेला म्हणणार नाही की तिच्या इच्छेविरुद्ध तिनं लग्न करावं, पुनर्विवाह करावा. पण एखाद्या महिलेला जर असं वाटत असेल की माझा पुनर्विवाह झाल्यानंतर मला बळ मिळणार आहे, मला चांगलं होणार आहे, तर ती जर स्वतःहून आम्हाला म्हणत असेल तर तिच्या पाठीशी उभं राहण्याचं काम निश्चितपणे हे शिवसाई परिवार राहणार आहे, हेही या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठी आजही काही नोंदणी झाल्यात, आजही काही महिलांनी नोंदणी केल्यात
आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं चिखली किंवा मोताळा किंवा मलकापूर या 3 कोणत्या तरी एका तालुक्यामध्ये आम्ही परत एकदा परिचय मेळावा त्या ठिकाणी ठेवणार आहे सर। एक परिवर्तनाची नांदी निश्चितपणे ही आहे। आज आपण ही इकडे डार्क बाजू जरी बघत असलो तरी एक चांगली बाजूसुद्धा आपल्याला पाहायला थोडी आता पाहायला मिळते। मी कालचाच एक पेपर वाचला, कोल्हापूरच्या एका व्यक्तीनं आपलं घर बांधलं आणि त्या घराचं उद्घाटन, त्याची पूजा जर कोणाच्या हस्ते केली तर त्या गावातल्या एका विधवा महिलेच्या हस्ते केली। हा एक सकारात्मक बदल निश्चितपणे म्हणायला पाहिजे। मला काल साहेब हिराड नावाची ग्रामपंचायत आहे कोल्हापूरमध्ये, तिथल्या सरगोंडा पाटील यांचा फोन आला की तुम्ही ही परिषद घेतली, आमच्या चांगल्या शुभेच्छा, एक चांगलं काम करताय। त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायत मार्फत एक ठराव घेतलेला आहे की आमच्या गावात जर कोणी विधवा महिला झाली तर तिला एकतर आम्ही विधवा राहू देणार नाही, आणि राहिली ती तर विधवा प्रथेचं कोणतंही पालन आम्ही गावात करणार नाही। ही त्यांनी ठराव घेतला आणि तशा पद्धतीचा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतनं घ्यावा अशा पद्धतीचं त्यांनी शासनाला हे पण केलं आहे। त्यासोबतच एक प्रमोद झिंजारडे नावाची व्यक्ती, त्यांचा सुद्धा फोन आला। त्या प्रमोद झिंजारडे यांनी काय केलं असेल, त्यांच्या एका मित्राची पत्नी वारली, ते कार्यक्रमाला होते आणि त्यांच्यासमोर तिथे बांगड्या फोडल्या गेल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं। दुसऱ्या दिवशी ते तहसील ऑफिसमध्ये गेले आणि तिथे त्यांनी ॲफिडेविट करून दिलं की जर माझ्या जीवनात आमचं सहजीवन आम्हाला मिळावं, पण यदाकदाचित जर मी अगोदर जर गेलो तर माझ्या पत्नीचं कोणतंही सौंदर्याचं लेणं कोणीही काढून टाकू नये, तिनं तसंच राहावं जशी आज राहते। ही एक बदलाची निश्चितपणे नांदी आहे। त्या कोल्हापूरचंच एक उदाहरण आहे। मागच्या वर्षी 17 जानेवारीला एक युवराज शोले नावाचा मुलगा आहे, त्याचे वडील वारल्यानंतर त्याने 6 महिन्यात त्याच्या आईचं लग्न लावून दिलं। सिंगणापूर हे गाव आहे आणि त्या गावाला त्यांनी हे इथे आहे। आज आपल्या बुलढाण्यात आज ते आले नाहीत, पण बुलढाण्यामध्ये एक मिसाळ साहेब म्हणून आहेत, त्यांनी आपला मुलगा वारल्यानंतर सुनेचं लग्न लावून दिलं। म्हणजे नांदी आहे, हे सुरू आहे। कोल्हापूर ही बदलाची भूमी आहे, क्रांतीची भूमी आहे, शाहू महाराजांची भूमी आहे। पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपला बुलढाणा जिल्हासुद्धा एक क्रांतिकारी आहे। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या आपल्या जिल्ह्याच्या आहेत, ज्यांनी स्त्री चळवळीची सुरुवात केली। त्या ताराबाई शिंदे ह्या ज्या बुलढाण्याच्या मातीतल्याच आहेत। इंदुमतीताई लहाने, शाहिना पठाण असतील, यांनी स्त्री चळवळीमध्ये आपलं सगळं जीवन निश्चितपणे झोकून दिलेलं आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या गोष्टीची प्रत्येक ठिकाणी चर्चा करा, प्रत्येक ठिकाणी बोला आणि विधवांच्या या सगळ्या समस्येबद्दल त्यांना समाजामध्ये मिळणारा मानसन्मान। आजही आपण इथं जर बसलो असेल साहेब तर अनेक महिलांच्या कपाळावरती जे आहे ना, एकतर काळी टिकली आहे नाहीतर नाही आहे, अनेक आहेत। मी म्हणतो का एखादा पुरुष जर समजा तो विदूर झाला असेल तर विदूर हा शब्दच आपल्याला माहीत नाही, 90% लोकांना विदूर शब्द माहीत नाही, पण विधवा सगळ्यांना माहिती आहे। मग महिलांवरतीच बंधनं का, पुरुषांवरती का नाही? आणि त्यांना बरं समजा लावलं तर होतं काय? मी यावेळेस आम्ही घरी गेलो महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला, माझी आई आता जवळपास 89 वर्षाची आहे। मी आईला म्हणलं महालक्ष्मीची आरती, आई तुला तुझ्यानं सुरुवात करायची आहे, पाहू दे आपल्याला जे होईल ते होईल। ती पहिले हे केली, नाही म्हणे, म्हटलं नाही तुझ्याच हातानं करायचे, मला कर। घेतली तिनं आरती, काय झालं? काहीच नाही झालं। तसं तुम्हाला जे बंधनं सांगितले असतील ते सगळे झुगारून देऊन मी करणार आहे असं आपण जर केलं तर काहीच होत नाही, उलट त्याचा एक चांगला परिणाम निश्चितपणे होईल। आणि म्हणूनच त्यासाठीच ही परिषद मी या ठिकाणी बोलवली। हे सगळे जे बुजुर्ग लोक या ठिकाणी बसलेले आहेत, यांनी आपल्या नातेवाईकात, आपल्या गावात, आपल्या ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल, एखादी विधवा महिला असेल तर तिला कमीत कमी विचारलं पाहिजे, आईवडिलांनी विचारलं पाहिजे, सासू सासऱ्याने विचारलं पाहिजे आणि यासाठी या गतीला पुढाकार दिला पाहिजे। कारण आपण आज
विज्ञानाच्या युगात वावरतो, आपण आज प्रगत महाराष्ट्रामध्ये वावरतो, आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वावरतो आणि म्हणून आपण असं केलं पाहिजे. यासाठीच खऱ्या अर्थानं ही विधवा परित्यक्ता परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये काही थोडीफार त्रुटी राहिली असेल तर मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि काहीतरी बदल निश्चितपणे होईल. मला असं वाटतं, माझं मन मला असं बोलतं की येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये विधवा हा शब्दच गेला पाहिजे, गावात विधवाच राहिली नाही पाहिजे, अशी चळवळ या जिल्ह्यात उभी राहावी एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि माझं प्रास्ताविक संपतो.